मोठमोठे उद्योग वाढायला लागले आणि औद्योगिकीकरणामुळे कामगारांची पण कारखान्यामध्ये गरज भासायला लागली काम करताना. आता ही गरज भासायला लागली, पण त्यामध्ये काही चळवळी सुद्धा झाल्या आणि त्यातील चळवळ म्हणजे भारतातील कामगार चळवळ आपल्याला समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रारंभिक बिंदू म्हणजे भारतातील औद्योगिकीकरणाची प्रक्रिया. कारण औद्योगिकीकरण झाले त्यामुळे कामगारांची गरज पडली. आताच आपण बोललो तर कारखानदारी आणि आधुनिक उद्योगधंद्यामुळे भारतीय समाजाची वैशिष्ट्ये आणि स्वरूप बदलले आणि यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला आणि नवीन उत्पादन यंत्रणेच्या अनुषंगाने श्रमविभाजनाची पद्धत बदलली. श्रमविभाजन म्हणजे कामामध्ये विभाजन, वेगवेगळ्या पद्धतीचे काम त्यानुसार त्याला वेतन मिळते. तर भांडवलदार आणि कामगार असे दोन वर्ग ह्या वेळी मात्र उदयास आले. तर भांडवलदार याचाच अर्थ असा कारखाना मालक. तर जो कारखाना मालक आहे तो तिथं पैसा लावेल आणि कामगार तिथं काम करतील, पण मोबदला मात्र जास्तीत जास्त भांडवलदाराला मिळतो. आणि मग म्हणून इथं दोन वर्ग निर्माण झाले. आता हे दोन्ही वर्ग निर्माण होण्याचे कारण म्हणजे कसं, भांडवलदाराला वाटतं की आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा पाहिजे आणि कामगाराला असं वाटतंय की आपल्याला कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त नफा पाहिजे, म्हणजे पैसा पाहिजे. तर आधुनिक उद्योग हे नफ्याच्या तत्वावर कार्य करत असल्यामुळे कामगारांकडून वाढीव काम करून घेणे, कमीत कमी पगार देणे, कामकाजाचे तास वाढवणे, पदोन्नतीस उशीर करणे, रोजगारात कपात करणे, कामाच्या ठिकाणावरील सुविधांचा अभाव असे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात यायला लागले. आणि या परिस्थितीमुळे काय झाले, कामगारांनी एकत्र येऊन भारतातील व्यवस्थेचा निषेध करण्यास सुरुवात केली. कारण त्यांना ज्या सोयीसुविधा पाहिजे त्या सोयीसुविधा मिळत नव्हत्या. आपल्या राज्यघटनेनुसार प्रत्येक कामगाराला त्याच्या कामाचा मोबदला बरोबर मिळायला पाहिजे, त्याला हक्क आहे तो त्याचा, आणि त्याचे कामाचे तास नियोजित केले गेले आहेत. पण कधी कधी भांडवलदार मात्र स्वतःच्या हव्यासापोटी कामगारांकडनं जास्तीत जास्त काम करून घेतात आणि म्हणून मग अशा चळवळी निर्माण होतात. तर औद्योगिक कामगार वर्गाची चळवळ मुख्यत्वे 4 टप्प्यामध्ये विभागली जाऊ शकते. तुम्ही इथे एक चित्र तुम्हाला दिसतंय, मे दिन जिंदाबाद कामगार चळवळ. तर 1 मे महाराष्ट्र दिन आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो, त्याचप्रमाणे 1 मे हा कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर मे दिन जिंदाबाद असं एक चित्र इथं दिसतंय. तर हे कुठले कुठले टप्पे आहेत आणि कोणकोणते टप्पे आहेत ते इथं बघू जरा आपण. तर पहिला टप्पा आहे कामगार चळवळीचा उदय, हा 1850 ते 1918 या कालावधीमध्ये झालेला आहे. तर पहिला टप्पा हा प्राथमिक स्वरूपाचा होता. तर प्राथमिक स्वरूपाच्या म्हणजे त्यामध्ये पूर्वनियोजन आणि पूर्वसंघटन न करता, काही नियोजन नव्हते, काही लोकांना एकत्रित केलं गेलं नव्हतं. कामगारांच्या गटांनी केलेला निषेध स्वयंस्फूर्त असला तरी स्वतंत्र घटनापुरता मर्यादित होता. लोक स्वतःहून समोर यायला लागले आणि निषेध करायला लागले. पण हा जो निषेध होता हा काही स्वतंत्र घटनापुरता मर्यादित होता. मग मार्च 1875 मध्ये शापूरजी बेंगाली यांनी कामगारांच्या असमाधानकारक परिस्थितीविरुद्ध बंड केले पहिल्यांदा. शापूरजी बेंगाली यांनी 1875 मध्ये, आणि त्यांच्या प्रयत्नांचा एक परिणाम म्हणून 1881 मध्ये पहिला कारखाना कायदा लागू झाला. नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो यामध्ये. देशातील पहिली कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे, देशातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही 23 सप्टेंबर 1884 रोजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. त्यांनी कामगारांच्या मागण्या व समस्या समजून घेण्यासाठी काय केलं, मुंबई प्रांतामध्ये गिरणी कामगारांची परिषद आयोजित केली आणि कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी ठराव संमत केले. कोणी केले?
नारायण मेघाजी लोखंडे यांनी. आता नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते आणि म्हणूनच त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते. तर हा प्रश्न बनतो आपला की भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटलं जाते, तर नारायण मेघाजी लोखंडे यांना. दुसऱ्या टप्प्यामध्ये कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी, कोणकोणत्या समस्या आहेत, त्यांना काय काय अडचणी आहेत व समस्याबद्दल जाणीवपूर्वक आकलन केले गेले. या संदर्भामध्ये बरेचशा मूव्हीज सुद्धा आपण बघितल्या असेल आणि त्या मूव्हीजमध्ये दाखवलेलं आहे कामगारांवर कोणत्या पद्धतीचा कसा अन्याय अत्याचार होत गेला. कामगार संघटनांची स्थापना ही या टप्प्यातील महत्त्वाची उपलब्धी होती. या दुसऱ्या टप्प्यामध्ये अनेक समाज सुधारकांनी कामगारावरील असंतोषाची जाणीवपूर्वक दखल घेतली आणि त्या परिस्थितीवर उपाय म्हणून कल्याणकारी उपाययोजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. अनेक विद्वानांच्या मतानुसार ही कामगारांची चळवळ म्हणून असण्याऐवजी कामगारांसाठीची चळवळ म्हणून दृढोच्चार झाली. म्हणजे तिचा उहापोह असा करण्यात आला की ती कामगारांची चळवळ नाही तर कामगारांसाठीची चळवळ, आणि ही चळवळ मात्र सौम्य स्वरूपाची होती. म्हणजे याला काही तेवढी तीव्रता नव्हती, पाहिजे त्या प्रमाणामध्ये अशी तीव्रता नव्हती, सौम्य स्वरूपामध्ये होती पण चळवळ होती. मग दुसरा टप्पा आहे दबाव गटांचा उदय झाला. मग दबाव गट म्हणजे एकीकरण करून एखाद्या विशिष्ट घटकावर आपले मत लादणे, मांडून घेणे, त्यांच्याकडनं ते काम करवून घेणे, मत स्वीकृत करून घेणे असा त्याचा अर्थ होतो. तर 1918 ते 1947 पर्यंतचा हा जो कालावधी आहे हा दुसऱ्या टप्प्यामध्ये येतो. पहिल्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्था व उद्योगात, आता पहिलं महायुद्ध केव्हा झालं होतं सुरू ते कमेंटमध्ये लिहा. उद्योगात अनेक बदल घडून आले. वस्तूंच्या किमती व नफा वाढला, किमती वाढायला लागल्या, नफा वाढला, परंतु कामगारांच्या रोजगाराची आणि कामाची परिस्थिती सुधारली नाही. म्हणजे भांडवलदाराला नफा मिळायला लागला, त्याने किमती वाढवून टाकल्या प्रत्येक गोष्टी. आजही आपल्याला त्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते की कामगारांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये योग्य मोबदला मिळत नाही आणि त्याचा नफा मात्र जे भांडवलदार असतात त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळतो. आणि मग यामुळे काय झालं, कामगारांमध्ये असंतोष व अशांतता निर्माण झाली. संप हे कामगारांच्या हातातील एक प्रमुख अस्त्र असते. कामगारांच्या हातामध्ये एक अस्त्र असते ते म्हणजे संप. मग कामगारांच्या असंतोषाचे प्रतिबिंब 1918 ते 1920 या 2 वर्षाच्या कालावधीतील अनेक संपांच्या रूपाने दिसून आले, समोर आले. तेव्हा त्यामध्ये मुंबई, अहमदाबाद, सोलापूर, मद्रास, म्हणजेच त्याला आपण चेन्नई येथील कापड गिरणी कामगार, कानपूरची लोकर गिरणी, कलकत्त्याच्या ज्यूट गिरण्या, जमशेदपूरची स्टील कंपनी, मुंबई व जबलपूरमधील रेल्वे कामगार आणि मुंबईचे गोदी कामगार यांची निदर्शने झाली. यापैकी बहुतेक संप उत्स्फूर्तपणे केले गेले. उत्स्फूर्तपणे म्हणजे स्वतःहून, जबरदस्तीनं संपामध्ये कोणाला आणलं गेलं नव्हतं. आणि बहुतांश संप हे रोजगार आणि वेतन अशा कारणांशी संबंधित होते. हे जे संप जास्तीत जास्त झाले हे 2 गोष्टीशी होते, एक होता रोजगार आणि दुसरे होता वेतन. कामगार संघटनांचा दबाव गट म्हणून उदय ही या काळातील, या चळवळीतील प्रगतीदर्शक घटना म्हटली जाऊ शकते. दबाव गट म्हणून उदय जेव्हा झाला कामगार संघटनांचा, तेव्हा काय झालं, वाढत्या असमाधानकारक औद्योगिक वातावरणामुळे भारतात कामगार संघटनेची चळवळ अधिक संघटितपणे उभी राहिली. असमाधानकारक वातावरण असल्यामुळे. आणि ऑक्टोबर 1920 मध्ये 64 कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची परिषद आयोजित केली गेली 1920 मध्ये ऑक्टोबर. आणि याचा परिणाम म्हणून लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय कामगार संघटना काँग्रेसची स्थापना झाली. तिला AITUC असं सुद्धा म्हणतात. आणि 1926 मध्ये सरकारने इंडियन ट्रेड युनियन ऍक्ट संमत केला. 1926 मध्ये इंडियन ट्रेड युनियन ऍक्ट संमत केला, ज्या योगे सर्व नोंदणीकृत संघटनांना घटनात्मक मान्यता देण्यात आली घटनेनुसार.
आणि या अधिनियमाअंतर्गत 1926 साली मान्यता प्राप्त करणारी पहिली संघटना म्हणजे नाम जोशी यांच्या नेतृत्वाखालील बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. नाम जोशी यांच्या नेतृत्वाखाली जी संघटन तयार झालं होतं तिचं नाव होतं बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. कामगार चळवळीतील मार्क्सवादी विचारांचा प्रमुख प्रभाव असलेल्या डाव्या विचारसरणीचा उदय देखील याच काळामध्ये झाला आणि त्यातून शोषणात्मक व्यवस्थेला रोखण्याच्या हेतूने कामगार वर्गाला भांडवलशाही रचनेच्या विरोधात संघटित होण्याची पार्श्वभूमी निर्माण झाली. आता महामंदी या जागतिक आर्थिक संकटाचा जसा आता आपल्याला सद्यस्थितीमध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळत आहेत, भारतातील कामगार चळवळीवर विपरीत परिणाम झाला आणि संपांची वारंवारिता वाढली आणि कामगार संघर्ष अधिक तीव्र करण्यात मुझफ्फर अहमद, श्रीपाद अमृत डांगे या नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या कामगार संघटनांची संख्या वाढली. यांच्यात समन्वय साधण्यासाठी नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन या संघटनेमध्ये एकमेकांमध्ये समन्वय साधण्यासाठी नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन, त्याला NTUF असं म्हणतात, ची स्थापना केली गेली आणि AITUC आणि NTUFच्या एकत्रित प्रयत्नामुळे परिस्थितीमध्ये फारसा बदल झाला नाही आणि वेगवेगळ्या संघटनांमध्ये तणाव व वैर कायम राहिले. म्हणजे एकापेक्षा अनेक संघटना निर्माण झाल्या. अनेक संघटना निर्माण झाल्यामुळे प्रत्येक संघटनेला असं वाटायला लागलं की आपण श्रेष्ठ आहोत आणि म्हणून मग त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये संघर्ष निर्माण झाला. हे दुसऱ्या टप्प्यामध्ये घडलं. तर मग तिसऱ्या टप्प्यामध्ये नेमकं काय घडलं ते बघू. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये इंटक हा नाव तुम्ही ऐकलं असेल. INTUC ची भूमिका 1948 ते 1960 हा त्याचा कालावधी आहे. सन 1947 मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये इंटक म्हणतात, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, याची स्थापना झाली आणि 1948 मध्ये कामगारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राजकीयरित्या असंलग्न अशी स्वतंत्र संस्था स्थापन केली गेली. ही हिंद मजदूर सभा HMS होय. हिचं नाव काय आहे? हिंद मजदूर सभा HMS. आता HMSच्या तत्वांशी सहमत नव्हते. त्यांनी 1949 मध्ये या तत्वाशी संमत नसल्यामुळे 1949 मध्ये त्यांनी युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस UTUC नावाची एक समांतर संस्था स्थापन केली. आणि मग काय 1955 मध्ये भारतीय मजदूर संघ BMS ची स्थापना झाली. 1947 मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर कामगार संघटनांच्या उपक्रमांचे परीक्षण सुरू झाले. मग भारत देश स्वतंत्र झाला आणि मग देश स्वतंत्र होता बरोबर काँग्रेसची सत्ता होती. मग ह्या सगळ्या उपक्रमांचे परीक्षण सुरू झाले. वेळप्रसंगी टीकाही झाली. सर्वात महत्त्वाची टीका म्हणजे सगळ्यात महत्त्वाची सरकारच्या कामगार संघटनांच्या कामातील हस्तक्षेप ही होती. सरकारने त्या कामामध्ये हस्तक्षेप केला होता. आणि या 4 प्रमुख कामगार संघटनांच्या व्यतिरिक्त इतर अनेक कामगार संघटना कामगार चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. या 4च होत्या असं नाही, त्यापेक्षा अनेक संघटना होत्या आणि त्या या चळवळीमध्ये होते. नंतर त्यानंतरच्या काही वर्षात कामगारांनी उद्योगपतींच्या विरोधात अनेक वेळा संपांच्या हस्त्यावर बसले. 60च्या दशकामध्ये काय झालं म्हणजे 1960च्या दशकामध्ये कामगारांच्या तक्रारी वेतन, बोनस आणि ओव्हरटाईमशी संबंधित होत्या. परंतु त्यानंतर त्या कामावरून निलंबन, अन्यायकारक बडतर्फी, जाणून बुजून सस्पेंड करणे, त्यांना नोकरीतून काढून टाकणे, कामगारांचे हक्क असा बदल झाला. आणि त्यानंतरच्या औद्योगिक काळामध्ये त्यात कामगारांची बढती म्हणजे प्रमोशन, संधीचा अभाव, कामगारांचा सन्मान इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरू लागल्या. आता प्रत्येक प्रस्थापित राजकीय पक्षाने त्यावेळी जे पक्ष राजकारणामध्ये होते कामगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी
व आपली मतपेढी वाढविण्याच्या उद्देशाने स्वतःची कामगार संघटना विकसित केली. यांना मतं पाहिजे होते. आपल्या मतासाठी या लोकांनी काय केलं, आपली स्वतंत्र अशी कामगार संघटना निर्माण केली. आणि याचा परिणाम असा झाला की राजकीय पक्ष जितका मोठा तितकाच त्याच्या कामगारांचा गट विस्तृत व सामर्थ्यवान ठरू लागला. म्हणजे पक्ष जेवढा मोठा तेवढे त्यांचा जो कामगारांचा गट होता हा मोठ्या स्वरूपामध्ये विस्तृत व्हायला लागला आणि सामर्थ्यवान ठरू लागला. त्याचप्रमाणे जर पक्षात फूट पडली तर संघटनांचे विभाजन होऊ लागले. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर जेव्हा कम्युनिस्ट शाखा CPI आणि CPM मध्ये विभागणी केली गेली तेव्हा कम्युनिस्ट शाखेने CPI हाती घेतली आणि CPMने भारतीय कामगार संघटना CITU नावाची एक वेगळी स्वतंत्र संस्था निर्माण केली. म्हणजे दोघांमध्ये कुठेतरी क्रांती निर्माण झाली की त्याच्यातून एक तिसरा गट निर्माण व्हायला लागला. तर असं या तिसऱ्या टप्प्यामध्ये घडलं. आणि चौथा टप्पा जो आहे त्या टप्प्यामध्ये चळवळींचे एकत्रीकरण आणि विविधीकरण 1960 आणि त्यानंतरचा कालावधी 1960 नंतरचा कालावधी आहे हा. आता 50च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत कामगार चळवळ, कामगारांना कामाचा मोबदला, कामाची परिस्थिती इत्यादी बाबत लढा देण्यात यशस्वी ठरली ह्या सगळ्या चळवळी. पण 60च्या दशकामध्ये आर्थिक वाढ व विस्तारांची गती कमी झाली होती आणि आर्थिक मंदीमुळे व्यवस्थापनांनी कामगारांच्या मागण्या नाकारण्यास सुरुवात केली. जे व्यवस्थापन होते, जे भांडवलदार होते, त्यांनी या कामगारांच्या मागण्या नाकारणं सुरू केली. मग त्यामध्ये औद्योगिक कलह कायदा 1947 हा औद्योगिक कलहांची तपासणी तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी यंत्रणा व प्रक्रिया करून औद्योगिक शांतता व सुसंवाद सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्थापनातील संघर्ष कमी करण्यासाठी समेट, लवाद आणि न्यायालयीन निवाडा यांच्या यंत्राचा वापरण्यास अनुमती दिली गेली. मग आता कामगारांचे मुद्दे सोडवून काढण्यासाठी कोर्टाची व्यवस्था करण्यात आली होती. म्हणजे न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळेल याची व्यवस्था करण्यात आली. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही 1970च्या दशकापर्यंत चळवळीने कामगारांच्या हितसंबंधांचे आणि समस्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे आश्वासक काम केले. 70 पर्यंत ती परिस्थिती प्रतिकूल होती, त्यावेळी अनुकूल नव्हती. आणि 1970 नंतर मात्र चळवळींची गती मंदावली हळूहळू. 70च्या नंतर कालावधीमध्ये चळवळींची गती हळूहळू मंदावली, स्लो झाल्या ह्या सगळ्या. आणि साधारणपणे 8 वर्षे चाललेला गिरणी कामगार संप हा शेवटचा मोठा संप होता. या ऐतिहासिक बॉम्बे टेक्सटाईल संपाची सुरुवात जानेवारी 1982 मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांचे केंद्रीय नेते त्या काळातील दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. आणि एकूण 65 कापड गिरण्यांमधील 2,50,000 कामगारांनी काम थांबवले होते. वेतन आणि बोनस या संबंधित बाबीमध्ये वाढ करण्याची मागणी या संपाचे मुख्य उद्दिष्ट होते. आता वेतनवाढीच्या मागणीबरोबरच दत्ता सामंत यांनी 1947चा बॉम्बे इंडस्ट्रियल ऍक्ट रद्द करण्याची मागणी केली होती. 47ला जो बॉम्बे इंडस्ट्रियल ऍक्ट निर्माण केला गेला होता तो रद्द करण्याची मागणी केली. आणि तत्कालीन सरकारने, त्यावेळी जे सरकार होतं, कामगार संघटनांच्या मागणीला ठामपणे नकार दिला. सरकारनं नकार दिला आणि हा संप वर्षानुवर्षे सुरू राहिला, भरपूर वर्ष. आणि संपामुळे उद्योगांचे मोठे नुकसान झाले आणि कामगार दारिद्र्याच्या खाईत ढकलले गेले. संप इकडे यांनी केलं आणि त्यामुळे त्यांना पैसा मिळेनासा झाला आणि ते दारिद्र्याची परिस्थिती निर्माण झाली त्यांच्यामध्ये. आणि बऱ्याच कामगारांना त्यांचे घरदार, अल्प मालमत्ता विकून मुंबईच्या उपनगरी भागात स्थलांतरित व्हावे लागले. जो मुंबईच्या जवळपासचा भाग होता त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित व्हावे लागले. या संपाचा कामगार, उद्योग आणि सरकार यांच्यातील औद्योगिक संबंधावर मात्र नकारात्मक परिणाम झाला. तर भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरोच्या 2012च्या अहवालानुसार भारतात अंदाजे 16,154 कामगार संघटना अस्तित्वात आहेत. 16,154 2012च्या अहवालानुसार.
आणि भारतीय मजदूर संघ ही भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे, भारतीय मजदूर संघ. आजच्या घडीला चळवळ मुख्यत्वे राजकीय निकषावर विभागली गेली आहे. औद्योगिक क्षेत्राची सध्याची परिस्थिती पाहता सरकारच्या भूमिकेत लक्षणीय बदल करण्यात आले. कामगार मंत्रालय आहे, भारत सरकारने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय स्तरावरील काही संघटना म्हणजे AITUC ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, INTUC इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, सेवा, स्वयंरोजगार महिला संघटना, ह्या सगळ्यावर. आता कामगार संघटना बरेचदा मोठ्या फेडरेशनशी संलग्न असतात. जे मोठ्या फेडरेशन असते, मोठी संघटन असते, त्याच्याशी कनेक्टेड असतात. तर ऑल इंडियन बँक एम्प्लॉईज असोसिएशन, रेल्वे कामगार संघटना यासारख्या ट्रेड युनियन फेडरेशन अजूनही कार्यरत आहेत. आणि राष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी देशातील एक प्रमुख फेडरेशन म्हणजेच सेंट्रल ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन, त्याला CTUO असे शॉर्टकट मध्ये म्हणतात. आता कामगारांच्या चळवळीने मोठा पल्ला जरी गाठला आहे, या चळवळीतील महत्त्वाच्या बदलाचा इथे उल्लेख आपल्याला करायला हवा. तर कामगारांचे मुद्दे ज्यासाठी ही चळवळ उभी राहिली, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे कामगार चळवळीला आकार देणारं नेतृत्व. तिसरा मुद्दा आहे समाजधुरीण कामगार हितासाठी उभे ठाकले आणि कालौघात म्हणजे काळाच्या ओघामध्ये कामगारांनी या लढ्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. स्वतः कामगार समोर आले आणि त्यातूनच युनियन नेत्यांचा वर्ग उदयाला आला. मग तिथून नेते निर्माण झाले, युनियन निर्माण झाली. चौथा आहे जागतिकीकरणाबरोबरच सरकारची या चळवळीतील भूमिका देखील बदलत गेली हळूहळू आणि कामगार संघटनांचे राजकीयकरण झाले. म्हणजे इथं सुद्धा राजकारण शिरलं आणि कामगार संघटनेमध्ये राजकीयकरण झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी, हे 4 टप्पे कामगार चळवळीच्या संदर्भामध्ये आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर यामधील एखादा भाग जर क्लिअर झाला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं लिहू शकता. आपण त्या विषयावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तर भेटूया लगेचच पुढील भाग घेऊन 5.4 भारतातील शेतकरी चळवळ. तर इथे थांबू. धन्यवाद.